PFI नावानं या ओळखल्या जाणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नाव जरी असं असलं तरी प्रत्यक्षामध्ये ती मुस्लिम कट्टरपंथीयांची कशी संघटना आहे हे आता समोर आलेलं आहे। देशभरामध्ये अक्षरशः 12-14 राज्यांमध्ये त्यांच्यावरती त्यांच्या कार्यालयांवरती छापे घातले गेले आणि 100पेक्षा जास्त त्यांचे म्होरके जे आहेत त्यांना ताब्यात घेतल्या गेल्या। त्यांच्यावरती विधिवत कारवाई होईल आणि बाकीच्या गोष्टी समोर येतील। असं काही घडलं की एक अगदी ठरवून समोर येणारा एक विषय असतो, आरडाओरडा सुरू होती, छाती पिटणं आणि रडगाणं सुरू होतं की मुस्लिमांवरती कसा अत्याचार आहे, ठरवून मुस्लिमांनाच कसं टार्गेट केलं जात आहे। नेमकं ह्याच वेळेस म्हणजे हे जे छापे पडले त्याच्या एक अक्षरशः 2-4 दिवस आधीच लंडनमध्ये फार मोठ्या प्रमाणात याच मुस्लिम कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या मंदिरांवरती हल्ले केलेले होते। भगवा ध्वज तिथं काढला, फेकून दिला, त्याची अवहेलना केली। कारण काय तर जय श्रीराम असे नारे दिले गेले म्हणून। आता हे तुम्ही दोघांची एकमेकांशी असलेला सांधा समजून घ्या। केव्हाही जेव्हा असे विषय समोर येतात तेव्हा स्वाभाविकपणे जी ओरड केली जाते आणि दुसरं म्हणजे की पुरावे काय किंवा तुम्ही ठरवून कसं करता किंवा काय कायद्यानं काय व्हायचं ते होऊ द्या असं जे म्हणणारे असतात ते हे कबूल करत नाहीत की हे फक्त आत्ता अचानक घडलेलं नाही रात्रीतून। हे जे छापे पडले पूर्ण देशभरामध्ये आणि PFI वरती आता बंदी पण यायची शक्यता आहे आणि हे सगळं जे आवळला गेलेलं आहे फास त्याच्या भोवती हे काय रात्रीतून घडलेलं नाहीये, एका दिवशीच्या घटनेतून घडलेलं नाहीये, हे भाजप सत्तेवरती आल्याच्या नंतर झालेलं काही नियोजन नाही। यापूर्वी अक्षरशः 12 वर्षांपूर्वी केरळमध्ये याच PFI वरती बंदी आणण्याची मागणी केली गेली होती। तिथल्या काँग्रेस सरकारने, आधीच्या कम्युनिस्ट सरकारने, नंतरचं काँग्रेसचं सरकार, परत आताचं कम्युनिस्ट सरकार, या सगळ्यांनी सातत्याने जे सगळे तथाकथित सेक्युलर आहेत त्यांनी मागणी केलेली होती। तिथल्या एका प्राध्यापकाचे त्यांनी मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भामध्ये प्रेषितांच्या संदर्भामध्ये एक प्रश्न केवळ विचारला म्हणून त्याचे म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला होता आणि त्यानं ते हे केलेलं होतं म्हणून त्याचे हात कापले, त्यांच्यावरती कारवाई झाली, 2005ला त्यांच्यावरती शिक्षा झाली। हे सगळं पूर्वी घडून गेलेलं आहे। गेले 10 ते किमान 15 वर्षांपासून PFI वेगवेगळ्या कट्टरपंथीय त्याच्यामध्ये कसे आहेत आणि देश विघातक कशा या गोष्टी करतात, UAPA खाली त्यांच्यावरती कसे खटले चालले गेले, सगळे पुरावे आता तुम्ही असंख्य व्हिडिओ त्याचे हिंदी आणि इंग्रजीमध्ये विशेषतः करून येतात, तुम्ही जरूर पहा ते सगळे। म्हणजे ही जी घटना घडलेली आहे परवाच्या छाप्यांची ती अचानक घडलेली नाही आणि ती काही भाजपच्या कारकिर्दीमध्ये घडलेली नाही। अगदी त्याच्या 7-8 वर्ष आधीपासून साधारणतः 2007-08 पासून यांच्यावरती अतिशय बारीक अशी नजर ठेवल्या गेलेली होती। त्या सगळ्याचा परिपाक म्हणून NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांनी त्यांना आता त्यांच्यावरती कारवाई केलेली आणि ह्या NIAचा जो म्हणजे त्यांनी ज्यांच्यावर पकडले त्यांच्यावरती गुन्हे दाखल होण्याचा जो काही रेट आहे तो जवळपास 94% आहे। म्हणजे त्यांनी पकडलेल्या 100 पैकी 94 जणांना शिक्षा झालेली यापूर्वीचं सगळं बघितलं तर। म्हणजे तुम्हाला याचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून मी सांगतो। पण आपल्यासमोर चर्चा कशी ठेवली जाते की हे कसं मुस्लिमांसाठी केले गेलेले किंवा त्यांचा जो राजकीय पक्ष आहे SDPI त्यांनी त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि बाकीच्या डाव्यांनी युती केलेली होती किंवा यापूर्वी सुद्धा काय FSI म्हणजे वेगवेगळ्या नावाचे जे पक्ष आहेत म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हा जो पक्ष होता त्याच्यामध्ये ते फुरफुरा शरीफच्या अब्बास सिद्दीकी त्यांच्याबरोबर डाव्यांनी युती केली होती निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। असे कितीतरी नाव आहेत हे किंवा आसाममध्ये UDAIF असे कितीतरी वेगवेगळे नाव आहेत। पण हे जे सगळे मुस्लिम कट्टरपंथीय लोकशाहीच्या मार्गाने वेगवेगळे नाव घेऊन त्यांना घुसायचं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे काँग्रेस डावे सगळे हे त्यांना पाठिंबा देतात कळत न कळतपणे। अगदी इंडियन युनियन मुस्लिम लीग या नावाचा जो पक्ष आहे त्याच्याबरोबर युती केलेली आहे काँग्रेसनी केरळमध्ये आणि हे वायनाड मधले जे खासदार आहेत आपले महान नेते राहुल गांधी ते त्यांच्या पाठिंब्यावरती तिथून निवडून आलेले आहेत। म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक म्हणा नकळतपणे म्हणा काय तुमचं ते राजकारण असो तुमच्यापाशी असो पण तुम्ही ह्या सगळ्या कट्टरपंथीयांना पाठिंबा द्यायला लागलात, त्यांना प्रोत्साहन द्यायला लागलात, त्यांना राजरोसपणे निवडणुकीच्या मार्गाने सर्वांच्या समोर लोकप्रतिनिधी म्हणून आणतात किंवा महाराष्ट्रामधलं उदाहरण MIMचं हे सगळे जे आहे ज्या पद्धतीनं वागतायत त्यांचे कट्टरपंथी चेहरे वारंवार समोर येत आहेत। आता प्रत्यक्ष केरळमध्ये जे भांडण चाललं आहे ते डाव्यांचं आणि ह्या PFIचं आहे, त्याच्यामध्ये भाजप आणि बाकीचे कुठे विषयच नाही। डाव्याच्या सरकारने ही मागणी केलेली तेव्हाही अच्युतानंदन मुख्यमंत्री होते, आता P विजयने मधले ओमेन चंडी आहेत काँग्रेसचे। बरं यांच्यावरती जे गुन्हे दाखल केले गेलेले होते ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मागे घेतले कर्नाटकात।
ते जेव्हा म्हणजे 135 लोकांचे जवळपास त्यांच्यावरती असलेले गुन्हे मागे घेतले PFIचे. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट, की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या कारवाया समोर येतात आणि आरडाओरडा केली जाते, पण त्याच्या मागचा जो सगळा काळाकुट्टा असा इतिहास आहे, अतिशय गडद असा हा इतिहास आहे कट्टरपंथीयांचा, धर्मांध मध्ययुगीन मानसिकतेचा, बुरसटलेल्या मानसिकतेचा हा सगळा इतिहास. म्हणजे हिजाबचा विषय पुढे येऊ, ट्रिपल तलाकचा विषय पुढे येऊ, CAचा विषय पुढे येऊ, NRC हो, कुठलाही मुद्दा, शाहीनबाग आंदोलन, तुम्ही प्रत्येक वेळी लक्षात घ्या, हे सगळे वेगवेगळ्या नावानं, आणि यांच्यावरती बंदी का नाही घातली म्हणणारे हे कबूल करत नाहीत. एका याच्या नावावर बंदी घातली की दुसऱ्या नावानं ते समोर येतं. म्हणून त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. आणि NIAने नेमकं तेच ओळखून जे जाणीवपूर्वक 1-2 नाही 10 ते 15 14 राज्यांमध्ये छापे घातलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचे कार्यालय तर त्यांना टाळे बंदी केलेलीच आहे, पण त्यांची खाती त्याच्यामध्ये 150 करोड रुपये तातडीनं जे सापडले ते गोठवलेले आहेत, ते व्यवहार सगळे थांबवलेले जाणीवपूर्वक या सगळ्यावरती. म्हणजे एका अर्थाने सगळीकडूनच कायद्याचा त्याच्यावरती फास आवळला गेलेला आहे. पण आम्हाला जो ही माहिती तुम्हाला भरपूर उपलब्ध आहे सगळीकडे सोशल मीडियावरती, बाकी सुद्धा मीडियावरती आहे, पण आम्हाला उपस्थित करायचा तो थोडासा वेगळा मुद्दा असा आहे की याच्या मागची मानसिकता लक्षात घ्या. ज्येष्ठ विचारवंत महान लेखक नरहर कुरुंदकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक त्यांच्या वैचारिक साहित्यावरचा नाट्यप्रयोग सध्या चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी. मुंबईला झाला, छत्रपती संभाजीनगरला 23 तारखेला झाला, आता नांदेडला पण होतो आहे. त्याच्यामध्ये कुरुंदकरांचे मुस्लिमांच्या संदर्भातले जे विचार आहेत त्याच्याबद्दलचा एक उल्लेख अतिशय आलेला आहे, आणि तो फार सुंदर आहे. 50 वर्षापूर्वी, त्याच्या आधी खरं तर बाबासाहेबांनी लिहिलेले ते सगळे दुर्लक्षित करतात. कुरुंदकरांचा मुद्दा असा होता की मी निधर्मी आहे, पण हे माझं निधर्मी असणं, मुस्लिमांच्या एका सभेत बोलतात ते नांदेडला जमाते इस्लामच्या, मी निधर्मी आहे, हे माझं हिंदू धर्म मान्य करतो, पण मी निधर्मी आहे, माझं अस्तित्व मुस्लिम म्हणून तुम्ही मान्य करणार का? सगळ्यांना वरवरचा सोपा वाटतो की यांचा मुद्दा याच्यामध्ये आपला काय संबंध. पण कुरुंदकरांनी ही विसंगती 50 वर्षापूर्वी नजरेस आणून दिलेली आहे, जी आज पण लागू पडते PFIच्या सगळ्याला. मूलतः कुराणमध्ये अल्लाच्या शिवाय दुसरा ईश्वर मान्य नाही, आणि त्याहीपेक्षा दुसऱ्यांचं अस्तित्वच मान्य केलेलं नाहीये. याच्या सगळ्याच्या मुळाशी असीम वकार यांनी असीम रिजवी यांनी जी याचिका दाखल केलेली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये की कुराणमधल्या ह्या 36 आयत रद्द करा, त्या कट्टरपंथी आहेत, इतर धर्मांच्या संदर्भामध्ये मला काय म्हणता येईल की कसं वागावं याच्यासाठी मला हिंसेला प्रवृत्त करतात, या मूळ आयात नाहीत. शांती सांगणारा जो धर्म आहे तो हा नाही, ह्या आयात मला भारतात नको. ती याचिका दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. कुरुंदकर असो, अभिषा असो, हमीद दलवाई असो, किंवा आता जे आनंद रंगनाथांसारखे मांडणारे असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, कितीतरी लोकांनी इस्लाममधल्या या मूलभूत विसंगतीच्या बाबतीमध्ये लक्ष वेधलेलं आहे, आणि त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही, तथाकथित लिब्रांडू आणि हे सगळे पुरोगामी. त्याचं कारण असं आहे की हे जे म्हणजे जो कट्टरपंथी आहे, जो प्रत्यक्ष कुराणचं सगळं मानतो, त्याच्यासाठी ही आज्ञाच आहे की जो इस्लामचा अनुयायी नाही त्याला इस्लाममध्ये आणा, आणि जर तो नसल येत तर त्याच्याशी कसं वागायचं, क्रूरतेनं कसं वागायचं, त्याची हत्या कशी करायची, अशा कितीतरी आज्ञा प्रत्यक्ष कुराणमध्ये आणि अहले हदीस ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये दिल्या गेलेले. त्यांच्याबाबतची तुमची काय भूमिका आहे? बाकीच्या सगळ्या धर्मांनी आपल्या धर्मांच्या अनुयायाच्या शिवाय इतरांचं अस्तित्व काय आणि कसं असावं हे स्वच्छ आणि मोकळेपणानं मान्य केलेलं आहे. फार तर त्यांना असं म्हणतील किंवा तुम्हाला काही सुख लाभणार नाही, किंवा तुम्ही नरकात जाताल, किंवा स्वर्ग आणि नरक ती आपली परंपरा आहे, पण तुम्हाला येशूला शरण यावं लागेल, तुम्हाला बाकीच्या कोणाला शरण यावं लागेल, पण त्यांच्या अस्तित्वच नाकारणे असं इतर धर्मात घडलं नाही, जे फक्त कुराणमध्ये म्हणजे इस्लाममध्ये घडतं आहे. ह्याच्या बाबतीमध्ये आंबेडकर असो, म्हणजे मी सगळे दाखले देतो आणि कुरुंदकरांचं आत्ता सांगितलं, ह्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे, ते बाजूला ठेवून वरवरची काहीतरी घटना घडली त्याच्यावरची प्रतिक्रिया देतात. उदाहरणार्थ काही तद्दन विद्वान म्हणून घेणारे प्राध्यापक, विचारवंत, पत्रकार असं आजही लिहितात, अडवाणींनी रथयात्रा काढली आणि समाजामध्ये नफरत पसरली. कशी काय नफरत पसरली? जय श्रीराम हा युद्ध नारा, युद्ध घोष कसा? कोणी जय श्रीराम म्हणल्याच्या नंतर तुमचं भावना कसं काय दुखावतात? म्हणजे जे दुखून घ्यायला लागले स्वतःच्या भावना, त्यांच्या कट्टरपंथी यांच्या बाबतीमध्ये काही बोलायला तयार नाहीत. पण म्हणताना काय म्हणणार, म्हणजे इंग्लंडमध्ये हिंदूंवरती अत्याचार झाल्याच्या नंतर हिंदूच कसे दोषी आहेत, हिंदूंनी कसं जय श्रीरामची घोषणा दिल्या होत्या, हिंदूंनी कशी मिरवणूक काढली होती, हे सांगितलं जात आहे. PFI वरती ज्या पद्धतीनं कायद्याचा फास आवळला गेलेला आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी.
PFIचा कट्टरत्व त्रास आवळला फास भवताली. मोरके 100 घेतले ताब्यात कायद्याची लाथ घालून या. राज्या राज्यामध्ये पसरले जाळे कारनामे काळे देशद्रोही. भारताला करू इस्लाम प्रदेश हिरवा आवेश भाषेमध्ये. पत्रके छापील भाषाही विखारी धर्मांध विषारी हेतू सारे. मानसिकताही मध्ययुगातली गतीच खुंटली प्रगतीची. कांत गरजेची धर्म सुधारणा दुसरा बहाणा कामा नाही. दुसरा बहाणा कामा नाही. इस्लाममध्ये धर्म सुधारणा केल्याच्या शिवाय स्वतः इस्लामचा प्रश्न सुटणार नाही, इस्लामच्या अनुयायाचा प्रश्न सुटणार नाही आणि त्यांच्यामुळे जो इतर देशांना इतर धर्मियांना त्रास होतो आहे तो पण प्रश्न सुटणार नाही. आपले भारतातले तथाकथित लिब्रांडू जे आहेत, पुरोगामी जे आहेत, ते अजूनही डोळ्यावरती पट्टी घालून बसलेले आहेत आणि त्यांना हा जो सगळा कट्टरतावाद आहे तो दिसत नाही आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. याच्या विरोधामध्ये जी आता कायद्याची कडक कारवाई सुरू झालेली आहे त्याला यश येवो हीच अपेक्षा. इथेच थांबूयात. धन्यवाद.